डॉक्टरांच्या संरक्षणार्थ कायदे आणखीन कडक करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार डॉक्टर सुभाष पाटील। आज शिरोली डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं आयोजित मूकमोर्चा आणि निषेध फेरी काढण्यात आली होती। कोलकाता येथे झालेल्या डॉक्टर महिलेवरील अत्याचार आणि हत्या संदर्भात निषेध फेरी काढली गेली। त्यावेळी शिरोली डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील यांनी आमचे असोसिएशन फक्त मोर्चा काढून थांबणार नाही तर शासन दरबारी डॉक्टर यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरोधात तसेच परवा झालेल्या घटनेच्या सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यासंदर्भात आणखीन कडक कायदे करण्यासंदर्भात राज्याचे आणि केंद्राचे आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असं नमूद केलंय। या कार्यक्रमात जिल्हा केमिस्टचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरेसाहेब, हातकणंगले जिल्हा पंचायत समितीच्या सभापती डॉक्टर सोनाली पाटील, नवनिर्वाचित उपसरपंच बाजीराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य हर्षदा यादव तसेच शिरोलीतील सर्वच औषध दुकानदार, केमिस्ट आणि रक्त लघवी तपासणी लॅबचे सर्वच मालक आणि गावातील नागरिक उपस्थित होते। खरं तर बंधूंनो, मला हा गोष्ट असं सांगावं वाटते की आपली दुःखद घटना आहे। जर समाजामध्ये बघितलं तर समूहानं राहणारा मनुष्य हा एकच प्राणी आहे। त्याचा माणुसकीचा इतिहास फार जुना आहे। जसे जसे उत्तरोत्तर बदल होत गेले तशी माणूस विकसित होत गेला आणि हा विकसित माणसानं समाज घडवला। समाजामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर तशा अनेकच घटना घडत असतात। एक असते सकारात्मक ऊर्जा देणारी पॉझिटिव्ह घटना, ज्या घटनेचा समाजावर पुढाकार घेऊन सत्कार करतात त्या व्यक्तीची अनेक सत्कार करण्यासाठी व्यासपीठे निर्माण होतात आणि सत्कार करण्याचा हा उद्देश असतो की त्या गोष्टीतून समाजासाठी चांगली सुसंस्कृतीत पिढी निर्माण व्हावी, लोकांनी त्याचा काय तर आदर्श घ्यावा आणि ह्याच्यामुळे समाजाचं आरोग्य अबाधित आणि चांगलं राहतं। आणि दुसरी प्रकारची घटना म्हटलं तर दुर्घट घटना असते, त्यामध्ये भांडण, तंटा, चोरी, खून, लैंगिक अत्याचार, बलात्कार अशा प्रकारच्या ह्या घटना घडत असतात। ही माणसाचं सामाजिक आरोग्य बिघडवणारी व्यवस्था आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुलाची शिरोली, प्रतिनिधी कुबेर हंकारे।